नासिक पुणे राजमार्ग पर अंबेडकर वाड़ी में रंगपंचमी 19 मार्च की रात दो भाइयों उमेश और प्रशांत जाधव की हत्या की पुलिस जांच पर संदेह व्यक्त करते हुए अंबेडकर वाड़ी के नागरिकों ने आज जिला कलेक्टर कार्यालय पर मौन विरोध प्रदर्शन किया। नासिक के अंबेडकर वाड़ी में दो सगे भाइयों की बेरहमी से हत्या कर दी गई है। दोनों पर धारदार हथियारों से हमला कर हत्या कर दी गई है। मृतकों के नाम प्रशांत जाधव और उमेश उर्फ मुन्ना जाधव है। नागरिकों ने पुलिस पर इस अपराध के आरोपियों को बचाने का आरोप लगाया है। पुलिस जांच के विरोध और अन्य मांगों को लेकर अंबेडकर वाड़ी नागरिकों द्वारा आयोजित मार्च में हजारों नागरिकों ने भाग लिया। उनका आरोप था कि दोहरे हत्याकांड में उपनगर पुलिस स्टेशन के कुछ अधिकारी और कर्मचारी शामिल थे। प्रदर्शनकारियों ने हत्या की कड़ी निंदा की तथा इसमें शामिल पुलिस अधिकारियों की बर्खास्तगी की मांग की है। प्रदर्शनकारियों ने हाथों में तख्तियां पकड़ रखी थी और पुलिस जांच पर सवाल उठा रहे थे। उन्होंने हत्या की तस्वीरें बैनरों पर छापकर यह सवाल भी उठाया कि एक की दरांती से 50 वार किए जा रहे सकते हैं। इस अवसर पर आकाश भालेराव, संदीप काकालीज, संजय साबले, अमोल पगारे, बाला साहेब शिंदे, संतोष कांबले, वैशाली जाधव, दीपक डोगे, अंजना जाधव और अन्य भाइयों द्वारा हस्ताक्षरित एक बयान जिला कलेक्टर कार्यालय को सौंपा गया। इस बीच पुलिस आयुक्त संदीप कार्णिक ने संबंधित अपराध की जांच के आदेश दिए हैं। 3 अप्रैल को एक विशेष जांच दल SIT का गठन किया गया जो गहन जांच कर रहा है। छठे संदिग्ध योगेश मधुकर गरत को SIT ने गिरफ्तार कर लिया है। ग्लोबल इंडिया टीवी के लिए संवाददाता ब्युरो चीफ भगवान पगारे की रिपोर्ट। माझं म्हणणं याचे त्यांना फाशी झाली पाहिजे, त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना नेलं पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना उद्ध्वस्त त्यांचं घरदार झालं पाहिजे। आज माझं घर त्यांनी बसवलेलं आहे, कोणीच नाही आमच्या मागे। आज दोघीच मायले की त्यांना जर नाही फाशी झाली तर मग ते जर बाहेर आले तर आमचाही जीव घेतील ना ते। मग आमचं म्हणणं असं की त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि ज्यांनी त्यांना साथ दिली त्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे। पोलिसांनी सुद्धा त्यांना साथ दिलेली, पैसे घेतले, पैशासाठी माझे पोर आज मारून टाकलेले। मग यांना कायला जिवंत ठेवायचं तरी? हे काय लोकांना काय मारायसाठी पैसे घेतात का पोलिस? भावांना इतके क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे, तर ह्या गुंड्यांना माझी इच्छा आहे की फाशीच मिळावी आणि ज्या पोलीस प्रशासनाने काही या पोलीस प्रशासनाने जे साथ दिले आहेत त्यांनाही निलंबित करण्यात यावे आणि त्यांनाही फाशीची शिक्षा झाली तर मला हे पण चालणार आहे, कारण त्यांनी सुद्धा साथ दिलेली आहे। आज माझ्या भावांना त्यांनी डायरेक्ट आमचं घर उद्ध्वस्त करून टाकले। इतकी क्रूर हत्या माझ्या भावांची झालेली आहे। त्याच्यामुळे माझी हीच इच्छा आहे की त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी ज्यांनी साथ दिलेली, आई बहीण मुलं कोणीही असो त्यांच्या घरातले, त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी हीच माझी इच्छा आहे। बस जो मागच्या महिन्यामध्ये जो दुहेरी हत्याकांड नाशिकमध्ये झाला, त्या दुहेरी हत्याकांडामध्ये तपासामध्ये शासनाच्या वतीनं, आयओच्या वतीनं, पोलिसांच्या वतीनं अनेक त्रुटी होत्या। त्या त्रुटी की जेणेकरून आरोपीला कशा पद्धतीने मदत होईल असं सर्व एकंदरीत दिसून आलं। माननीय आयुक्त साहेबांना, संदीप कार्णिक साहेबांना आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाने जाऊन भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी यासाठीची स्थापना केली। परंतु जे पोलीस अधिकारी, जे कर्मचारी जे या गटामध्ये, या खुनाच्या हत्याकांडामध्ये सहभागी आले, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, त्या सर्वांना सेवेमधून कायमस्वरूपी बडतर्फ करावं आणि त्यांना या हत्याकांडात असं आरोपी करावं, या मागणीसाठी हा निषेधार्थ मूक मोर्चा आहे की आमच्या 2 युवकांना ठार मारलं जातं आणि त्याच्यामध्ये जर पोलीस अशा प्रकारच्या जर सुपाऱ्या घेऊन जर आमच्या युवकांना मारत असेल तर त्यासाठी आम्हाला सर्वांना रस्त्यावर येणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही सर्व आज रस्त्यावर आलेलो आहोत। मूक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र शासनाला इशारा देऊ इच्छितो की यापुढे जर दलित समुदायाच्या कार्यकर्त्यांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला तर हा सर्व समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र शासनाने त्वरित या अशा हत्या असतील, गुन्हेगारी असेल, हे नाशिकमधून संपवण्याचं काम त्वरित करावं। या गुन्हेगारी संपल्यामुळं या नाशिक जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये कुठेही कार्यकर्त्याला दबून राहण्याचं हे होणार नाही। त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की त्वरित जाधव बंधूंना न्याय मिळण्यात यावा।